हर हर महादेव. हर हर मार्लेश्वर. ओम नमः शिवाय. मृत्युंजय महादेवाय नमस्तुते. जय शिवशंभो. मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं प्रमुख स्थान असलेल्या मार्लेश्वर भगवानचे आज आपण दर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या उंच कड्यांच्या कुशीत वसलेले शंकराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील एक पवित्र देवस्थान म्हणून ओळखले जाते. श्री क्षेत्र मार्लेश्वर याची प्रतिकैलास म्हणून देखील ओळख आहे. हे मारळ गावचे आराध्य दैवत आहे. या तीर्थक्षेत्राला लागून बारमाही अखंड कोसळणारा धबधबा आहे, तो म्हणजे मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा. तो देखील आज आपण पाहणार आहोत. मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. साक्षात भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली असे सांगितले जाते. शिलाहार वंशाच्या राजवटीमध्ये सत्तेसाठी स्वकीयांना विसरून अनैतिक कृत्य करण्यापर्यंत सरदारांची मजल गेली होती. मार्लेश्वराला हे सहन झाले नाही आणि रागावलेला मार्लेश्वर मंदिर सोडून मुरादपूर, आंगवली या परिसरातील वाड्या वस्त्यामध्ये हिंडत फिरत राहू लागला. काही काळाने देव नाहीसा झाल्याचे पुजाऱ्यांच्या लक्षात आले. मार्लेश्वराला शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण तो काही सापडला नाही. मार्लेश्वर मंदिरात नव्हता. त्या काळात या परिसरात अनेक अतिक्रमणे झाली, रोगराई पसरली, लोक आगतिक झाले. काही काळाने तेथील राजाने परकीयांना हुसकावून लावले आणि आंगवली महिमतगड येथे शत्रूला मारले. ती जागा मार्ल या नावाने प्रसिद्ध झाली. आनेराव साळुंखे हा आंगवलीचा सरदार सन 1800 शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्या दिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस होता मकर संक्रांतीचा. म्हणून मित्रांनो, मकर संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो. त्या दिवशी साखरपा या गावातील गिरिजा देवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावामध्ये मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. त्याचप्रमाणे सभोवतालच्या अनेक गावातून या गावामध्ये पालख्या येतात. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस हा तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा आणि हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंच उंच डोंगर, मधुरच वाहणारी बाव नदी, हिरवीगार झाडी हे सर्व पाहून प्रवासात आलेले मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. मित्रांनो, हा जवळच एक ढाबा या रोडवरती उपलब्ध आहे आणि येथील जेवण अतिशय सुंदर आहे. तर तुम्ही देखील येथील जेवणाचा आस्वाद नक्की घेऊ शकता, कारण त्यानंतर आपल्याला मंदिराच्या पायऱ्याच चढायच्या आहेत. तर हा आहे जगदंब ढाबा. येथे महाराष्ट्रीयन जेवण उत्तम प्रकारे बनवले जाते. समोरच आपल्याला कमानी दिसत आहे आणि येथून जवळच मार्लेश्वराच्या मंदिराची आपल्याला चाहूल लागते. मित्रांनो, येथील वैशिष्ट्य म्हणजे सभोवतालचे सृष्टी सौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ कधी पोचतो हे आपल्याला कळत देखील नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येथे आलेले पाहायला मिळतात. या देवस्थानचे पावित्र्य दिवसेंदिवस वाढतच आहे. मंदिराचा गाभारा अतिशय सुरक्षित ठिकाणी आहे. गुहेसारखा दिसणाऱ्या या मंदिरात शंकराची स्वयंभू पिंड आहे. या गुहेत जाणाऱ्या भाविकांना सापाचे दर्शन होते, परंतु आजवर या सापांनी भाविकांना दंश केल्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. मित्रांनो, या पायऱ्या चढत असताना आपल्याला थकवा अजिबात जाणवणार नाही. सह्याद्रीच्या उंच पर्वताच्या तुलनेत मार्लेश्वरचा डोंगर एका दमात चढण्या इतपत उंच आहे.
डोंगराला छोट्या आणि सपाट पायऱ्या आहेत. वृद्धांना देखील त्या चढताना त्रास होत नाहीत. वर्षभरापूर्वी मार्लेश्वराच्या डोंगराच्या पायथ्यापासून ते देवस्थान आणि धबधब्याला साधणारा पूल बनवण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला आपल्याला खाद्यपदार्थांचे प्रसादाचे स्टॉल पाहायला मिळतात. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वराची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नास्तिक मंडळी देखील रमतात. याचं कारण म्हणजे येथील नयनरम्य असा निसर्ग. पावसाळ्यात तिथला धबधबा रौद्र रूप धारण करतो, परंतु त्याचे रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचे दर्शन घेऊन तृप्त होतात, तर निसर्गप्रेमींना येथे आगळीकच भेट मिळते. म्हणून मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे. देवरुखच्या समुद्र सपाटीपासून उंच असल्यामुळे येथील बराचसा भाग ओसाडा वाटतो, परंतु पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढलेला दिसतो. लांबवर पसरलेल्या सह्याद्रीचं दर्शन रस्त्यावरून जातानाच आपल्याला होतं. मित्रांनो, या 400-500 पायऱ्या आपण कधी चढून जातो याचं आपल्याला भानसुद्धा राहत नाही. असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सोमवारी येथे भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळते. त्यामध्ये मित्रांनो, विशेषतः श्रावणी सोमवार असेल तर काही वेगळेच. अशा वेळी देखील मोठ्या प्रमाणावर यात्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळेल. या पायऱ्या सर करून गेल्यानंतर आपल्याला वरती एक गुहा लागेल. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आतमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचे दर्शन होते. त्यामुळे मनामध्ये उत्सुकता होती आणि तेथील पुजाऱ्यांना देखील आम्ही याबद्दल माहिती विचारली. येथे गुहेमध्ये विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी येथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेसला तो असफल ठरला असे इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदील घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास आपल्याला साप देखील दिसतील, परंतु आजवर कुणालाही त्याने इजा केलेली नाही. पावसाळ्यात डोंगर चढताना कायम पायाखाली पाहत वरती जावे लागेल. चला तर मित्रांनो, भगवान शंकराचे दर्शन घेऊया. हर हर मार्लेश्वर. जय शिवशंभो. ओम नमः शिवाय. मृत्युंजय महादेवाय नमस्तुते. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी धबधबे हे प्रमुख आकर्षण आहे. मार्लेश्वरमध्ये एकूण 30 सुंदर धबधबे आहेत, जे पावसाळ्यात एक अद्भुत छाप दृश्य बनवतात. एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे हे 30 धबधबे मिळून एक मुख्य 2 स्तरांचा धबधबा तयार होतो, ज्याला धारेश्वर धबधबा असे म्हणतात. हाच तो धारेश्वर धबधबा. चला आता मंदिरामध्ये प्रवेश करूयात. श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र प्रसन्न. गुहेची उंची कमी असल्यामुळे प्रत्येकाला आतमध्ये वाकूनच प्रवेश करावा लागतो. एका वेळी एकच व्यक्ती आतमध्ये जाऊ शकेल. आत गेल्यानंतर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. आणि हे सर्व पाहिल्यानंतर मन अतिशय प्रसन्न होते. जय शिवशंभो. हर हर महादेव. येथील गुहेमध्ये 2 शिवपिंडे आहेत. यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर या नावाने ओळखली जाते. असे सांगण्यात येते की हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे स्थान निर्माण झाले तेव्हा येथे पार्वती नव्हती आणि म्हणूनच या देवस्थानाची अशी पद्धत आहे की येथे दर मकर संक्रांतीला शिव आणि पार्वतीचे लग्न लावले जाते. मार्लेश्वर हा वर तर साखरपा या गावची भवानी मंदिर, गिरिजादेवी ही वधू म्हणून समजले जाते आणि लग्न लावले जाते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. मित्रांनो, आपल्याला हा 200 फूट उंचीवरून पडणारा धबधबा दिसत आहे. याला धारेश्वर नावाने ओळखले जाते. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहू लागतो.
माघ महिन्यात या धबधबाखाली आंघोळ करणे हे पवित्र समजले जाते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओच्या खाली असणारं बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. मित्रांनो, हे ठिकाण ट्रेकिंगसाठी अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देऊन भरपूर आनंद लुटा. येथील निसर्ग सौंदर्य, धारेश्वर धबधबा आपणास येथे पुन्हा पुन्हा येण्यास नक्कीच भाग पाडेल. हर हर महादेव, हर हर मार्लेश्वर. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहे, आपलं लोकेशन, आपलं ठिकाण नक्की त्यामध्ये नमूद करायला विसरू नका. जय शिवशंभो.